मित्रांनो, एकदा एक संन्याशी हिमालय चढून जात असतात। वाटेमध्ये त्यांना एके ठिकाणी एक लहान मुलगी दिसते। स्थानिक मुलगी असते ती, आणि तिने तिच्या पाठीवरती तिच्या लहान भावाला घेतलेलं असतं। एक लहान मुलगी, तिच्या पाठीवरती तिचा लहान भाऊ, आणि ती पर्वत चढते हे चित्र बघून त्या संन्याशाच्या मनामध्ये दया उत्पन्न होते, अर्थात व्हायलाच हवी। आणि मग ते संन्याशी तिच्या जवळ जातात आणि त्या मुलीला विचारतात, बाळा, तुला ओझं होत असेल ना? तेव्हा ती मुलगी क्षणाचाही विलंब न लावता उत्तर देते, नाही, मुळीच नाही, आणि हे ओझं वगैरे काहीच नाही, हा माझा भाऊ आहे। कदाचित तुम्हाला तुमच्या गाठोड्याचं ओझं होत असेल, असं ती मुलगी त्या संन्याशाला उत्तर देते। मित्रांनो, ह्या प्रसंगानंतर ते साधू खूप अंतर्मुख होतात आणि पुढे आपल्या आत्मचरित्रामध्ये ते ह्या प्रसंगाला फार आवर्जून आणि विशेष प्रकारे रेखाटतात। ते म्हणतात की त्या एवढ्याशा मुलीनं दिलेलं ते साधंसं उत्तर माझ्या मनामध्ये घर करून गेलं। आणि खरंच आहे, जिथं प्रेम आहे त्या ठिकाणी ओझं मुळीच नसतं, आणि ओझं जाणवू लागलं की प्रेम हे उरलेलं नसतं। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।